गेल्या 8 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे चांदोली असेल, कोयना धरण असेल, या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तर आपण पाहू शकता, आत्ता सध्या मी आहे सांगलीच्या कृष्णा नदीजवळ. या ठिकाणी कालपर्यंत पाण्याची पातळी ही 10 फुटावर होती, ते आत्ता 19 फुटावर पोचलेली आहे. कारण धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणातील वारणा नदीवर मोठ्या प्रमाणात सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे वारणा नदी परिसरात किंवा नदीकाठी असणारी शेती हे पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि तसेच आयर्विन पुलाजवळसुद्धा पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासन असेल आणि महापालिका प्रशासन यांच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अद्याप कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाचे वाट न पाहता नागरिकांनी त्वरित स्थलांतरित व्हावं असं आवाहन महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जर असं सतत पावसाची परिस्थिती निर्माण झाल्यास पाण्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली.